एक जावई बायकोला घेऊन सासरवाडीला गेला, पण नंतर ते लोक बायकोला पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे जावई पिसाळला आणि मग त्यानं त्या मेहुणीला पळवून नेलं. आता ही संस्कारी घटना जी आहे ती बिहारच्या सारन जिल्ह्यामधील सोनपूर या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेली आहे. तर सोनपूर दियारा या भागातील रहिवासी असलेले एक मान्यवर होते. काही काळापूर्वी म्हणजे वर्षभरापूर्वी त्यांनी त्यांच्या थोरल्या मुलीचं लग्न सारन जिल्ह्यातील एका तरुणाबरोबर ते लावलेलं होतं. आणि नंतर ती बायको जी आहे ती माहेरी आलेली होती आणि जावई जो आहे तो सुद्धा बायकोला सोडवायला आलेला होता. आता या दरम्यानच्या काळामध्ये सासरच्या घरी पोहोचल्यावरती काहीतरी कौटुंबिक वाद झाले, भांडणं झाली वगैरे, आणि मग त्या कुटुंबियांनी मुलीला सासरी पाठवायला नकार दिला आणि निरोप समारंभ काही झाला नाही. आता इकडं हा जावई वैतागला, पिसळला, राग आला आणि आपली बायको काय आपल्या बरोबर ती येईना हे त्याला कळलं. त्यानंतर त्यानं त्याच घरामधली बायकोची बहीण होती, आता ती अल्पवयीन असं म्हटलं जातं, पण तिच्यावरती लक्ष टाकायला सुरुवात केली. आणि काही 4-2 दिवस राहिला असेल त्या दिवसामध्ये त्यानं तिला काही कट रचला त्यांनी. आणि त्यानंतर 22 जून 2026 या दिवशी संधीचा फायदा घेतला आणि जावयानं मेहुणीला घेतलं आणि तिथून फरार झाला, पसार झाला, निघून गेला, पळून गेला, चालत गेला, कसंही पण तो गेला. आता मुलगी घरात म्हणजे नाहीये, त्यानंतर जावई गायब झालाय हे बघितल्यानंतर मग यांनी आता पाहुणे रावळे इकडं तिकडं मित्रमंडळी सगळ्यांकडे माहिती काढली. कारण आपण आता परत बाहेर कुठं कळलं तर ते प्रॉब्लेम येतो ना. त्याच्यामुळे मग त्यांनी ती माहिती काढली, पण कुठंच जावई सापडला नाही, आपली सुकन्या पण सापडली नाही. आणि त्याच्यानंतर मग यांनी पोलिसांमध्ये, सोनपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. आता हा जो जावई आहे तो जर सापडला तर त्याला काय शिक्षा होईल,